स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीतील संघर्ष चांगलाच तापलेला असून निवडणुकीची खरी लढत महाविकास आघाडीचे ठाकरे शिवसेना पक्षाचे डॉक्टर विवेक नावंदर आणि महायुतीचे शिंदे शिवसेनाचे सईद खान यांच्यात रंगली असल्याचे चित्र दिसत आहे। तर अपक्ष उमेदवार सुशील देशमुख यांनी मागील निवडणुकीमध्ये शांत राहिल्याने त्यांचा प्रभाव मागील निवडणुकीच्या तुलनेत कमी झाल्याने मतदारांकडून डमी उमेदवार म्हणून पाहिले जात असल्याची सुद्धा राजकीय चर्चा रंगली आहे। संख्याबळाच्या दृष्टीने महायुती वरचढ जरी मानली असली तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये केवळ आकडे निर्णायक ठरत नाहीत हे मागील निवडणुकीतील निकालांनी स्पष्ट केले। त्या तुलनेत कमी संख्याबळ असूनही ठाकरे गटाने विजय मिळवला, त्यामुळे यंदा हे डॉक्टर विवेक नावंदर इतिहासाची पुनरावृत्ती करणार का याकडे राजकीय जाणकारांचे लक्ष लागले आहे। दरम्यान परभणी महानगरपालिकेतील राजकीय समीकरणाचाही या निवडणुकीवर प्रभाव दिसून येत आहे। मागील महापालिका निवडणुकीत ठाकरे गटाचे 25 नगरसेवक निवडून आले होते। स्वतंत्र सत्ता स्थापनेची संधी असूनही काँग्रेसला सोबत घेत महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी करण्यात आला होता। यावेळी सुशील देशमुख यांचे बंधू यांना उपमहापौर देऊन सत्तेत महत्त्वाचे स्थान देण्यात आले। अशा परिस्थितीत विधान परिषदेची जागा ठाकरे गटाकडे गेल्यानंतर काँग्रेसची जवळ असलेल्या सुशील देशमुख यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केल्याने महाविकास आघाडीत नाराजीचे वारे वाहू लागले आहेत। आघाडीतील कार्यकर्ते आणि पदाधिकारी मात्र डॉक्टर नावंदर यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे बोलले जात आहे। मतदारांमध्ये सध्या नावंदर की खान अशी चर्चा रंगली असून राजकीय विश्लेषकांच्या मते निवडणुकीतील खरी चुरस डॉक्टर विवेक नावंदर आणि सईद खान यांच्यामध्ये आहे। मागील अनेक वर्षात परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात विविध विकास कामे नागरिकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने कामं केली। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये केवळ स्वबळ नव्हे तर विश्वास आणि कामगिरी महत्त्वाची ठरते। मागील वेळी कमी संख्याबळ असूनही आम्ही विजय मिळवला होता, यंदाही विजय निश्चित आहे असा विश्वास डॉक्टर विवेक नावंदर यांनी व्यक्त केला।